क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श शैक्षणिक समूह नवीन पनवेल, आदर्श महिला मंडळ पदवीधर प्रकोष्ठ भाजपा, महिला मोर्चा भाजपा पनवेल आणि सुवर्ण सखी महिला मंडळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मातृत्व ते नेतृत्व, स्त्रीच्या प्रवासाचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 7 मार्च 2026 रोजी करण्यात आलं होतं। कर्तबगार महिलांच्या सन्मानासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात वहिनीसाहेब सुपरस्टार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉक्टर निलेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शैक्षणिक संकुल दत्तासाहेब श्री धनराजजी विस्पुते येथे हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन सौ संगीता धनराजजी विस्पुते, अध्यक्ष आदर्श आणि सुवर्ण सखी महिला मंडळ नवी मुंबई आणि श्री धनराज देवीदास विस्पुते, चेअरमन आदर्श शैक्षणिक समूह यांनी केले होते। या कार्यक्रमाला सर्व महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। खूप छान वाटतंय कारण जागतिक महिला दिन आहे आणि त्या निमित्तानं मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महिलांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि हे निमित्त या एका सुंदर कार्यक्रमाचं आदर्श शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जो एक वटवृक्ष फुलतोय महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा, आणि त्या निमित्तानं सन्माननीय धनराजजी विस्पुते सरांनी इकडे आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि या कार्यक्रमाला महिलांची प्रचंड उपस्थिती आहे हे बघून मला फार छान वाटतंय। आणि तेच आहे की शेवटी कुठल्याही घराला दर्पण देते ती महिला किंवा कुठलाही पुरुष। आपल्याकडे ती म्हण आहेच की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री आहे। मला वाटतं पाठीमागे नाहीये, तर ती आता त्याच्या खांद्याला खांदा लावून किंवा एक पाऊल पुढे पुरुषांपेक्षा। तर ज्या ज्या महिलांनी माझ्या आयुष्यात सुद्धा योगदान दिले, मग माझी आई असेल, माझी पत्नी असेल किंवा माझी छोटी मुलगी असेल, त्या सगळ्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे आणि सगळ्यांचे आभार मानण्याचा दिवस आहे। खूप छान वाटतंय पनवेलमध्ये येऊन की या कार्यक्रमानंतर आमची मागणी वाढेल, पनवेलमध्ये आणखी खूप कार्यक्रम करू आम्ही। ते खूप महत्वाचं असतं कारण कॉमेडी ही बरोबरची असली तर एक माणूस आतमध्ये असतो दडलेला। आणि मी जसं की उल्लेख केला होम मिनिस्टर जे झी मराठीवर आहे त्याचंही मी काही दिवस एक पर्व केलं होतं, त्यामुळे घराघरात मला पोहोचता आलं आणि तिथून पुढे माझ्या लक्षात आलं की माता भगिनींशी एक वेगळा कनेक्ट आहे माझा आणि त्यांना मी घरातला वाटतो, त्यांचा मी भाऊ वाटतो, कुणाला त्यांचा मुलगा वाटतो आणि त्या संवादाचा फायदा या कार्यक्रमात मला खूप होतो। त्यामुळे हा कॉमेडीच्या पलीकडे जाणारा कार्यक्रम। धुळे जिल्ह्यासारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये रोपटं लावलं, 2 महिलांवरती या शिक्षण संस्थेची सुरुवात झाली आणि केजी पासून तर PhD पर्यंत या महाराष्ट्रामध्ये धुळे, नाशिक, औरंगाबाद, बुलढाणा, पुणे, रत्नागिरी, नवी मुंबई, पनवेल अशा 7 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ केजी पासून तर PhD पर्यंत या संस्था सुरू झाल्या। मग त्याच्यामध्ये आदिवासी आश्रमशाळा असतील, मराठी माध्यमाच्या शाळा असतील, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, फार्मसी कॉलेज असेल, DED असेल, BEd असेल, MAd असेल, अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू झाले आणि संपूर्ण 50 शिक्षण संस्थांमधून जवळजवळ 33 महिला प्राचार्य। आणि म्हणून मित्रांनो, या संस्थेचं नाव आमच्या पिताश्री आदर्श दिलं। आदर्श म्हणजे प्रथमतः ज्याचं दर्शन होतं, दर्शन पण जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचा आहे। आणि म्हणून या संपूर्ण शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ आमच्या बारवाडी सेंटर जो महाराष्ट्र 500 सेंटर्स आहे, समोर सगळे 500 सेंटरच्या महिला होत आहे। आणि विशेष म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आज ज्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रमुख पाहुणे आदरणीय चित्राताई वाघ या येणार आता कार्यक्रमात, ते लेट होतील कारण आदरणीय फडणवीस साहेबांसोबत त्या आहेत आणि म्हणून त्यांनी मला फोन केला की तुम्ही कार्यक्रम सुरू करा आणि त्यांनी मला व्हिडिओ सुद्धा पाठवला आणि म्हणून मित्रांनो त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणारच आहे। आणि म्हणून चित्राताई माझी बहीणच आहे, म्हणजे आपली बहीण आहे। आणि ज्या ज्या राजकारणामध्ये जेव्हा ताईशी आम्ही सल्ला मसलत मार्गदर्शन घेत असतो तेव्हा चित्रताईंचा आम्हाला राजकारणात फार मोठा आधार वाटत असतो। म्हणून अशी एक बहीण आम्हाला आमच्या नात्यामध्ये आहे, पण समाजकारणात राजकारणामध्ये सुद्धा चित्रताईंसारखे व्यक्तिमत्व आम्हाला लाभलंय। आपल्या संस्थेमध्ये 4-5 वेळा येऊन गेल्या आणि म्हणून चित्रताईंच्या माध्यमातून आपल्या संस्थेची सुद्धा वाटचाल होत असेल मित्रांनो। आणि म्हणून आज आपण मातृत्व ते नेतृत्व
असा स्त्रीच्या सन्मानाचा प्रवास या संकल्पनेतून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आपण असं सन्मान करण्यासाठी येथे एकत्र आलो. आणि म्हणून तेजस्विनी सन्मान 2026 हा पुरस्कार म्हणजे केवळ एक ट्रॉफी किंवा सन्मानपत्र नाही, तो त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या जिद्दीचा हा सन्मान आहे. आणि या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांकडून नामांकन मागण्यात आली होती. त्या आव्हानाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. तब्बल 1000च्या पुढे आपले रजिस्ट्रेशन झाले आणि 224 नामांकन आम्हाला प्राप्त झाली संपूर्ण महाराष्ट्रामधून. आणि 21 क्षेत्रातील जवळ 31 तेजस्वींची निवड करण्यात आली. मित्रांनो, सखी आणि सरस्वती सारख्या ज्ञानदान करणाऱ्या माझ्या सर्व सखींना या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आपण देवळात जातो, आपल्या कुटुंबासोबत आपण देवळात जातो, देवाला नमस्कार करतो. सगळे जातात ना देवळात, तर आपण देवळात जातो, देवाला नमस्कार करतो आणि तिथले पुजारी आपल्या हातावर प्रसाद ठेवतात. बघा हा, इथं जमलेल्या सगळ्या पुरुष मंडळींची मी खरोखर मनापासून माफी मागते, परंतु तो दिलेला प्रसाद आमची पुरुष मंडळी पटकन तोंडात टाकते, हात झटकते, रुमालाला हात पुसते आणि पुढे जाते. परंतु आपली ही सखी, आपली ही महिला मिळालेला जो प्रसाद असतो तो आपल्या जवळ असणाऱ्या रुमालात भरते किंवा आपल्या पदराच्या एका गाठीला भरते, घरी आणते, सगळ्या कुटुंबात तो प्रसाद वाटते आणि उरलेला प्रसाद खाते. आणि म्हणून आज आमची महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. मैत्रिणींनो, महिलांबद्दल खूप झालं की आपण म्हणतो महिला प्रत्येक क्षेत्रात खूप पुढे गेलेली आहे. कुठलंही क्षेत्र असं नाही आहे की तिथं आमची महिला नाही आहे. अहो, तो पूर्वीचा काळ होता की तेव्हा आपल्याला आपले वडील, आपले पती, आपले सगळे जवळची लोक म्हणत होते की हे क्षेत्र तुझं नाही. आता तो काळ बदलला आहे आणि आता महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप पुढे जात आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. खूप छान वाटतं. आम्ही ज्यावेळी हा कार्यक्रम ठरवला त्यावेळी असं आमच्या लक्षात आलं की आपले समाजामध्ये जी लोक काम करत आहे त्यांचा पुरस्कार, आपण त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि ज्यावेळी हा विषय आम्ही विस्पुते सरांकडे काढला की सर आम्हाला असा कार्यक्रम करायचा आहे आणि हे शक्यच होत नाही की विस्पुते सर